नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत रवा बांगडा फ्राय कसा करायचा ते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर टिप्स फॉलो केल्यात तर तुमचा सुद्धा बांगडा रवा फ्राय अगदी टेस्टी आणि असा कुरकुरीत बनून तयार होईल. तर हे बघा, आपण मार्केटमधून छान असे ताजे मासे आणलेले आहेत बांगड्याचे आणि त्यांना आपण फ्राय करायचं आहे, म्हणून अख्खेच आम्हाला कट करून द्या असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी असे कट मारून दिलेले आहेत बघा. तर हे मासे आणायचे, त्यांना स्वच्छ धुवायचं आणि दाखवल्याप्रमाणे हळद, तिखट पावडर, मीठ आणि लिंबाची अर्धी फोड एवढं मी घेऊन त्याला मॅरिनेट व्यवस्थित करून घेणार आहे. तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे 2 ते 3 चमचे तिखट पावडर वापरले आहे, अर्धा चमचा हळद वापरलेली आहे आणि मीठ चवीनुसार वापरलेलं आहे. तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि आपण समुद्रातील जे मासे असतात त्याला मॅरिनेशनसाठी असे आंबट पदार्थ लावावेत, कारण त्याचा जो एक ओशाळ वास असतो माशांचा तो थोडा कमी होतो. हे बघा, आता आपण व्यवस्थित ह्या माशांना हा पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे. अगदी ते आपण कट करून घेतलेले आहेत, त्यांना मध्ये मध्ये ज्या कट लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित आपण फिल करणार आहोत. त्यामुळे मासा खाताना प्रत्येक बाईटला तुम्हाला हा मासा सेम चवीचा लागेल. तर हे बघा, पूर्णपणे आपण हे मॅरिनेशनसाठी मासे ठेवायचे आहेत. साधारण अर्धा तास आपण इथे मासे मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण काय करून घ्यायचं आहे, आपण जे कोटिंग लावणार आहोत बांगड्यांना त्याची तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट पावडर आणि थोडंसं मीठ असं आपण इथे कोटिंगसाठी वापरणार आहोत. तुम्ही माशांना मॅरिनेशन करताना जर जास्तीचं मीठ आणि तिखट वापरलेलं असेल तर हे तुम्ही स्किप केले तरी चालेल. तर अर्ध्या तासाने आपण एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि पूर्ण ते तव्याला आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण रव्याचं मिश्रण तयार केलेलं आहे, तुम्ही इथे तांदूळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. मला आज रवा फ्राय कसा करतात बांगड्याचा तर तो दाखवायचा होता, त्यामुळे मी पूर्णपणे रवा फ्राय करण्यासाठी रवाच वापरलेला आहे. व्यवस्थित माशांना असं कोट करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये तेल सुद्धा अगदी कडक गरम झालेलं आहे आणि आपण आता मासे एक एक करून ठेवून घेऊयात. इथे तुम्ही लो टू मिडियम फ्लेमवरती हे मासे फ्राय करायचे आहेत. मंद आचेवरती मासे फ्राय केल्यामुळे अगदी कुरकुरीत असे तयार होतात. इथे फास्ट गॅस तुम्ही चा वापर अजिबात करायचा नाहीये. तर हे बघा, आता आपण हे मासे ठेवले आहेत. त्यानंतर आपण इथे थोडासा माशांना फ्लेवर देण्यासाठी 2 वस्तू वापरणार आहोत इथे. तो म्हणजे आपण कढीपत्त्याची अगदी ताजी पानं याच्यावरती टाकलेली आहेत आणि अख्खी लसूण, यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो माशांना. हे बघा, हे आपण 5 ते 6 मी इथे लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि कढीपत्त्याचे पण पानं टाकलेले आहेत. त्यानंतर 5 मिनिटांसाठी आपण हे मासे इथे ठेवायचे आहेत झाकून. असं झाकण ठेवल्यामुळे मासे जे आकाराने जाड असतात ते आतल्या आत चांगले शिजतात किंवा फ्राय होतात आणि मासा आतून कच्चट लागत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण फक्त तेलावरती फ्राय करत राहतो, त्याच्यावरती झाकण ठेवत नाही आणि मासा भाजलाय की नाही हे आपल्याला लक्षात येईपर्यंत पूर्ण मासे आपले फ्राय करताना बऱ्यापैकी जळून गेलेले असतात. त्यांचा जो वरचा मसाला असतो किंवा आपण ते कोटिंग लावलेलं असतं ते बऱ्यापैकी करपून जातं आणि माशांना पाहिजे तशी टेस्ट येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ही टीप वापरून नक्की मासे फ्राय करा बघा. मासे अगदी आतून छान असे फ्राय होतात. मासे एकदा उलथून घेतल्यानंतर आपण पुन्हा ते 5 मिनिटांसाठी इथे फ्राय करायला ठेवणार आहोत. यावेळेला मात्र आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाहीये. तर हे बघा, छान असे आपले मासे फ्राय झालेले आहेत. अगदी गोल्डन कलर याला आलेला आहे. तर अशा छोट्या मोठ्या टिप्स वापरून तुम्ही कोणतेही मासे फ्राय केले तर अगदी चांगल्या चवीचे असे मासे तयार होतात. तर इथे बघा, आपण आता प्लेटिंग करून घेऊया. मी इथे मस्त गरमागरम आमटी केलेली आहे, भात आहे केलेला. तर आपण प्लेटिंग करून घेऊया. खूप छान असं पावसाळ्यामध्ये गरमागरम भात, आमटी
आणि एखादा तळलेला मासा दिला तर किती छान. तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. सोबत कांदा, लिंबू, काकडी असं आपण सर्व करणार आहोत आणि मस्त असा या माशांवरती ताव मारणार आहोत. तर या मासे खायला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.